शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त केले आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका महिलेच्या सहभागाबाबत पोलीस तपास सुरू आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गोहर हसन आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 12 मे रोजी सकाळी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेज मार्गावर एका कारमधून अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हुंडाई कंपनीची कार अडवली। कारमधील संशयित रिजवान शबीर खान वय वर्ष 26 राहणार अंबिकानगर नई जिंदगी सोलापूर याची झडती घेतली असता ड्रायव्हर सीट जवळील पिशवीत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळून आला। चौकशीत तो MD मेफेड्रोन अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले। फॉरेन्सिक तपासणीतही हा पदार्थ मेफेड्रोन असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात रिजवान शबीर खान याच्यासह साहिल सिकंदर पिरजादे वय वर्ष 25 राहणार मंत्रीचंडकनगर सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। तसेच साहिल पिरजादे यांची पत्नी कायमात साहिल पिरजादे हिच्या सहभागाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। पोलिसांनी आरोपीकडून 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD तसेच 10 लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा कार असा एकूण 2 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली। शहर हद्दी मध्ये DCP क्राइम, ACP क्राइम आणि PI क्राइम याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी MD याची कारवाई झाली आहे। त्याच्यात 950 ग्राम MD आपल्याला मिळून आला आहे, ज्याची किंमत 1,90,00,000 रुपये आहे। त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे। असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे। याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे। पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे। धन्यवाद।